नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय तसेच डॉक्टर रुस्तम नरसी कूपर हॉस्पिटल जुहू यांच्यासाठी जे आहे एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, यामध्ये जे आहे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने दिनांक 31 मार्च 2027 पर्यंतची त्यांना काही पदे जी आहे भरायची आहे. जवळपास 39 प्रकारचे पदांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. जर समजा तुम्ही कंत्राटी भरतीसाठी इच्छुक असाल तर हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा. त्यामध्ये संपूर्ण अशी माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर यामध्ये जे आहे तुम्हाला एक अर्जाचं शुल्क सुद्धा भरायचं आहे. तर शुल्क जे राहील हे एकूण 934 रुपये इतकं शुल्क आकारलं जाईल. यासाठी हे शुल्क तुम्हाला शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या वगळून तेथे भरायचं राहील. सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेमध्ये तुम्हाला हे शुल्क भरावं लागेल. यासाठी जे काही पावतीची प्रत आहे ही तुम्हाला दिली जाईल. ही प्रत तुम्हाला ऑफलाईन अर्जासोबत जोडून आवश्यक त्या कागदपत्रासह खालील पत्त्यावरती सादर करणे गरजेचं राहील. आता इथे अर्ज करण्याचा पत्ता दिला आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉक्टर रुस्तम नरसी कूपर हॉस्पिटल, पहिला मजला, डी विंग, आस्थापना विभाग या ठिकाणी जे आहे 27 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान संध्याकाळी 4 वाजेपर्यंत जे आहे तुमचे हे अर्ज स्वीकारले जातील. तर आता आपण या संदर्भात अधिक अशी माहिती जाणून घेऊया. तर फक्त आणि फक्त कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे. यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रतेच्या आधारे जे आहे यामध्ये 100 गुणाची प्रश्नपत्रिका असलेले मराठी विषय उत्तीर्ण असलेले उमेदवार यामध्ये जे आहे अर्ज करण्यास पात्र आहे. यामध्ये खालील प्रकारची शैक्षणिक पात्रता त्यांनी येथे मागितलेली आहे. तर यामध्ये जे आहे उमेदवार MSCIT किंवा जे काही इतर असे इक्विव्हॅलंट कोर्सेस आहे त्यापैकी एखादा कोर्स तो उत्तीर्ण असला पाहिजे. सोबतच खालील दिलेली शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असला पाहिजे. यामध्ये वेगवेगळे प्रकारची पदे आहे, जसे की वैद्यकीय अधिकारी यासाठी MBBS झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. सहाय्यक वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी सुद्धा सेम आहे मित्रांनो. आणि आणखी एक्सपिरियन्स सुद्धा यामध्ये मागितलेला आहे. त्यानंतर जे काही जनरल असे नॉर्मल कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काही पदे आहे, जे की 10वी ITIच्या आधारे सुद्धा आहे. तर ते पुढे आहेत, तर ते सुद्धा मी एक्सप्लेन करतो. त्यामुळे व्हिडिओ सोडून जाऊ नका, पूर्ण बघा. येथे दिला आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यासाठी 2 जागा आहे. यामध्ये BSc ची डिग्री तुम्हाला मागितली आहे. सोबतच DMLTचा जो काही डिप्लोमा आहे हा त्यांनी मागितलेला आहे. यासाठी तुमची मुलाखत घेतली जाईल. तर त्याचं शेवटच्या कॉलममध्ये तारीख दिली आहे, जसे की ते 9 फेब्रुवारीला मुलाखत राहील सकाळी 11 वाजता. त्यानंतर आहे प्रयोगशाळा सहाय्यक, यासाठी जे आहे केमिस्ट्री किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा बायोकेमिस्ट्रीमध्ये तुमची डिग्री असली पाहिजे. सोबतच जे आहे खात्यामार्फत घेतली जाणारी एक व्यवसाय चाचणी तुमची घेतली जाईल, ती तुम्हाला उत्तीर्ण होणे गरजेचं राहील. ECG टेक्निशियनसाठी जर बघितलं तर कार्डिओ टेक्नॉलॉजी किंवा बॅचलर इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही 3 वर्षाची डिग्री तुम्ही घेतलेली असली पाहिजे. इयत्ता 12वी तुम्ही सायन्समध्ये उत्तीर्ण झालेले असले पाहिजे किंवा BSc फिजिक्स आणि ECG टेक्निशियनचा 6 महिन्याचा अनुभव त्यांनी मागितलेला आहे. यामध्ये महापालिकेमार्फत ट्रेड टेस्ट तुमची घेतली जाईल. त्यानंतर एक्स-रे टेक्निशियन आहे, यासाठी जे आहे BPMT ची 3 वर्षाची डिग्री त्यांनी मागितलेली आहे आणि 6 महिन्याचं इंटर्नशिप सुद्धा मागितलेलं आहे. त्यानंतर नोंदणी सहाय्यक, यासाठी जे आहे इयत्ता 12वी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात किंवा समजा तुमची डिग्री झाली असेल सायन्स किंवा कला किंवा विधी किंवा इतर शाखेमध्ये, तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता. यामध्ये तुम्हाला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, डेटाबेस, सॉफ्टवेअर, ईमेल आणि इंटरनेट विषयीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. यामध्ये अर्धवेळ नोंदणी सहाय्यकसाठी 6,500 रुपये आणि नोंदणी सहाय्यकसाठी 14,000 रुपये इतकं वेतनमान दिलं जाईल. अर्धवेळ नोंदणी सहाय्यकसाठी 3 जागा आहे. त्यानंतर आहे पार्ट टाइम रिफ्रॅक्शनिस्ट, यासाठी जर बघितलं तर उमेदवार इयत्ता 10वी पास तसेच ऑप्टोमेट्रीमधील 3 वर्षाचा डिप्लोमा उत्तीर्ण झालेला असला पाहिजे. सोबत मध्ये दिलं आहे की 12वी पास आणि BSc ऑप्टोमेट्रीमध्ये जे त्यांची डिग्री आहे हे उत्तीर्ण झालेले उमेदवार सुद्धा यामध्ये अर्ज करू शकतात. यानंतर आहे व्यवसाय उपचार तज्ज्ञ, यासाठी जे आहे BSc OT
किंवा बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी त्यांनी यांची डिग्री जी आहे मागितलेली आहे. तसेच जे काही मुंबई येथे महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिक उपचार परिषद आहे यांच्याकडे तुमची नोंदणी झालेली असली पाहिजे. यानंतर आहे दूरध्वनी चालक, यासाठी जे आहे इयत्ता 12वी पास असणे गरजेचं आहे. यामध्ये जे आहे 14,000 रुपये इतकं वेतनमान तुम्हाला दिलं जाईल. आणखी 6 महिने कालावधीचं दूरध्वनी चालक म्हणून तुम्ही अभ्यासक्रम केलेला असला पाहिजे. तुम्हाला मराठी भाषा, हिंदी भाषा, इंग्रजी भाषा लिहिता वाचता बोलता आली पाहिजे. प्रयोगशाळा परिचरसाठी इयत्ता 10वी पास असले पाहिजे. तसेच प्रयोगशाळा सेवकसाठी सुद्धा इयत्ता 10वी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. आता यानंतर आहे काही ITI साठीच्या पोस्ट. तर यामध्ये जे आहे वीजतंत्री आहे, तारतंत्री आहे, यांच्यासाठी 18,000 रुपये इतकं वेतनमान दिलं जाईल. यामध्ये अनुक्रमांक 14 ते 20 साठी तारतंत्री परवाना धारक असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. यामध्ये जे आहे उमेदवाराची 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेली मराठी भाषा विषयाची परीक्षा जो आहे उमेदवार उत्तीर्ण असलेला पाहिजे. उमेदवारास मराठी भाषा लिहिता वाचता बोलता आली पाहिजे, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर 20 नंबरचं जे पद आहे ते आहे प्रशितन मदतनीस, ज्याला आपण एअर कंडिशनिंग मेकॅनिक रिलेटेड असिस्टंट म्हणू शकतो, कारण मदतनीस हे नाव दिलेलं आहे. त्यानंतर आहे गवंडी, यासाठी सुद्धा इयत्ता 10वी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. सुतारसाठी सुद्धा 10वी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. कक्ष परिचरसाठी इयत्ता 10वी पास असणे गरजेचं आहे. तसेच यामध्ये दिलं आहे की खात्यामार्फत घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी तुमची घेतली जाईल. तर यामध्ये कक्ष परिचर आहे, कक्ष नोकर आहे, आया आहे, सफाईगार आहे, माळी आणि सफाईगार, माळी, सफाईगार आणि हलालखोर, त्यानंतर हमाल यांच्यासाठी सुद्धा इयत्ता 10वी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. हमालनी कामगार, कामगार, त्यानंतर ग्रंथालय परिचर, त्यानंतर रुग्णवाहिनी परिचर, शववाहिनी परिचर, व्रणोपचारक, नाभिक आणि मदतनीस यांच्यासाठी सुद्धा इयत्ता 10वी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. त्यानंतरचं शेवटचं पद आहे शिंपीचं. तर यासाठी जे आहे उमेदवार इयत्ता 10वी पास असला पाहिजे. त्याला शिवणकाम व कातर कामाचा 1 वर्षाचा प्रशिक्षण त्याचं झालं असलं पाहिजे किंवा 20 आठवड्याचा ॲडव्हान्स टेलरिंगचा कोर्स तो उत्तीर्ण झालेला असला पाहिजे. तो मराठी भाषा उत्तीर्ण असलेला पाहिजे. आता उमेदवाराची जी काही मुलाखत आहे ती सुरू होण्याच्या आधी 1 तास आधी उमेदवार त्या ठिकाणी जे आहे हजर असणे गरजेचं आहे. वयोमर्यादा जर बघितली तर 1 जानेवारी 2026 रोजी उमेदवाराचं वय कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 38 वर्ष असलं पाहिजे. यामध्ये जे शुल्क भरण्याचा कालावधी आहे हा 27 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान राहील. सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेमध्ये. शुल्क 934 रुपये इतकं राहील. त्यामध्ये ऑफलाईन एक अर्ज तुम्हाला दिला जाईल. तो अर्ज आणि आवश्यक त्या कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती तसेच पैसे भरल्याची पावती तुम्हाला अर्जासोबत जोडून तेथे देणे गरजेचं राहील. तर नियुक्तीच्या वेळेस तुम्हाला 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती एक करारनामा आहे तो साईन करावा लागेल. त्यानंतर आणखी काही महत्त्वाच्या अटी व शर्ती त्यांनी दिलेल्या आहे. आता काही जे डॉक्युमेंट्सची यादी आहे ही वैद्यकीय, निमवैद्यकीय आणि प्रशासकीय संवर्गासाठी त्यांनी सांगितले आहे. तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे जोडायचे आहे. मुलाखतीचं जे ठिकाण आहे ते कूपर हॉस्पिटल, जुहू या ठिकाणी राहील. आणि मुलाखतीसाठी जेव्हा तुम्ही हजर राहाल तर त्यावेळेस तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन येणे गरजेचं आहे. तर अशा प्रकारे जी आहे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. मित्रांनो, जर ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला आर्टिकलची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही या संदर्भाची माहिती वाचू शकता, ही जाहिरात डाउनलोड करू शकता. व्हिडिओ संदर्भात काही माहिती संदर्भात काही अडचण असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती समजली असेल तर आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.